बहुतेक धीरज दादानी नमस्कार मित्रांनो, माझ्या न्यू व्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मी आज आलेला आहे MPL 2024 या मॅचच्या ओपनिंगसाठी। इथे ज्या गाण्याला वेळ लावले अख्ख्या महाराष्ट्राला, गुलाबी साडी आणि लाली लाल, त्या गाण्याचे सिंगर पण इथे येणार आहेत। त्यांना पाहण्यासाठी मी आलेला आहे इथं। व बॉलिवूड स्टार मोनी रॉय ते पण इथे येणार आहेत ओपनिंगसाठी। बघूयात पुढे मॅच कशी होती काय नाही, सर्व मी मॅच व्हिडिओमध्ये सर्व कव्हर करणार आहे। जेवढे माझा दाखवण्याचा प्रयत्न होईल मी तेवढं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो, हा व्हिडिओ खूप छान असा चांगला होणार आहे व्हिडिओ। तर आता इथं मी बाहेर आहे सध्याला, आतमध्ये गेल्यानंतर क्लाउड वेगळा असणार आहे, तर आपण आतमध्ये पण जाणार आहे, सर्व तिथलं कव्हरअप करणार आहे। तर व्हिडिओ मित्रांनो, आज जो मॅचचा सामना आहे तो रत्नागिरी जेंट्स आणि कोल्हापूर टस्कर्स या दोन्ही संघामध्ये आहे। रत्नागिरी जेंट्स हा संघ मागच्या वर्षीचा विजेता संघ होता आणि कोल्हापूर टस्कर्स हे उपविजेता संघ होता, यांच्यामध्ये हे सामना होणार आहे। जो मागच्या वर्षी जी फायनल मॅच झाली ती फायनल मॅच झाली नव्हती, कारण पहिले ज्या दिवशी मॅच होणार होती त्या दिवशी पाऊस खूप जोरात होता, त्यामुळं मॅच झाली नाही। आणि दुसऱ्या दिवशी पण एक रिझर्व्ह डे असतो फायनलसाठी, त्या दिवशी पण मॅच झाली नाही। म्हणून रत्नागिरी जेंट्स हे संघ पहिल्या क्रमांकावर होते, म्हणून त्यांना विजेता घोषित केलेलं होतं। तर पाहूयात मध्ये काय होते काय नाही, कसं होते आजची मॅच कशी इंटरेस्टिंग होते काय नाही, त्याला आपण इंटरेस्टिंग बनवूयात व्हिडिओच्या माध्यमात आहेत। आणि आता रिसेंटली आपल्या इथं आपले सबस्क्रायबर भेटले, ते बघू शकतो व्हिडिओमध्ये। चिल्ड्रन आपले भेटलेले आहेत, त्यांचं पण जरा थोडंसं मोटिवेशन वाढवूयात आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर हम लोग काफ़ी कंफ्यूज थे आज टॉस के बाद क्या करना है, बट गुड की बैटिंग भी इधर ये विकेट पता है कैसा खेलता है क्या नहीं। वी आर हैप्पी टू बैट फर्स्ट। जिस तरीके से पिछले सीजन आप लोग जीते थे, इस सीजन की कितनी तैयारी और कितनी एक्साइटमेंट है? एक्साइटमेंट तो सर काफ़ी सब प्लेस में है और तैयारी प्रिपरेशन भी सब अच्छा किया है। अभी सब रेडी है ये टाइम के लिए, ये मोमेंट के लिए ऑलवेज सब रेडी थे। Always happy, sir. चलिए, all the very best. पहला गेम है, good luck. So there you have it in the center. Tuskers winning the toss and they'll be looking to bowl first. क्या बात है, क्या बात है। असाच आवाज, असा जोश आपल्याला इथे हवाय आणि रोहित दादा यांच्या अंतरातून आपण इथे पाहणार आहोत MPL चा पहिला सामना, रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स। आणि पहिल्यांदा खेळण्यासाठी येणार आहेत आझिम काजी याची टीम रत्नागिरी जेट्स। तर मित्रांनो, मॅच इथं सुरू झालेली आहे, तर बघत पुढं काय होतं का समोर दाखवणारच आहे, बघत पुढं काय होतं। आवाज जोरात येऊ दे, परत एकदा निश्चय दमदार, क्या बात है, शेवटचं जोरात जोरदार निश्चय दमदार, क्या बात है। थैंक यू, यू आर वंडरफुल ऑडियंस गाइस। परत एकदा जगात भारी खावडा नाही कधी तांबडा पांढरा, असंच पाहिजे, असंच तांबडा पांढरा खेळ इथं खेळणार आहेत आपले सगळे।
किती जण आहे तुम्ही? किती जण आहे? 6 जण आहे ना? संघाची धावसंख्या 51 धावा, 1 विकेट. धीरज दादानी रत्नागिरीचा आंबा खाऊन आले. रत्नागिरी जेट्स हापूस आंबा खाऊन आले ती. अरे 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 नो 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 बाग कोल्हापूरने जोरदार पकड घेतलेली आहे. दोन्ही सेट झालेल्या फलंदाजांना आउट केलेलं आहे. हिरोज आणि पाटील दोन्ही डगआउट मध्ये परत आले. तर प्रेक्षक चौकार. चौकार मारलेला आहे इथे. अजिम काझी कॅप्टन स्किनिंग खेळताना आपल्याला इथे दिसतोय. मित्रांनो इथं शेवटचे 4 ओव्हर राहिलेले आहेत. 125 रन 4 आउट झालेले आहेत त्या ठिकाणी. फक्त शेवटचे 4 ओव्हर राहिलेले आहेत. बघूयात पुढं काय होतं काय नाही. रत्नागिरी खूप चांगली खेळते. पुढं बघूयात आता कोल्हापूर टस्कर पण कशी खेळते काय.
खूप उंच असा शॉट होता क्षेत्ररक्षकाकडून मिसफील्ड. नाईकने खूप सुंदर असा षटकार मारून स्वतःचा स्ट्राईक रेट 300. मित्रांनो आता पुढे बघूयात, शेवटचे 2 बॉल राहिलेले आहेत. पुढे बघूयात काय होते काय नाही. आता 169 रन झालेले आहेत. 5 आऊट. बघूयात 2 बॉल राहिलेले आहेत आता शेवटचे. आता 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 काय होते काय होते काय होते. सोडला सोडला सोडला. अरे गावला. या ठिकाणी आउट झालेले आहे मित्रांनो. विकेट पडलेली आहे या ठिकाणी. मित्रांनो आता शेवटचा बॉल आहे. बघू का आउट. We won! We won! We won! तर इथे डिस्प्ले मध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे, टेक्निकल गलती आहे. पण इथे पहिला इनिंग संपलेला आहे खूप छानरित्या. रत्नागिरीचे 170 रन झालेले आहेत. 6 विकेट. आता इथं मध्ये गॅप पडलेला आहे. बघू पुढे काय होते काय नाही. कोल्हापूर टस्कर्सला जिंकण्यासाठी 171 धावा आणि ते 120 चेंडूवर करायचं आहे. मित्रांनो ह्या ठिकाणी मॅच खूप इंटरेस्टिंग चालू आहे. तर आपण पुढे पाहणार आहोत मॅच कशी होणार आहे काय नाही. आता मध्ये इंटरव्ह्यू झाला होता. आम्ही थोडंसं पाणी वगैरे प्यायला बाहेर आलेलं आहे. तर चला आपण जाऊयात पुढं, बघूयात कशी होती मॅच काय नाही. आता कोल्हापूर टस्करची मॅच म्हणजे बॅटिंग चालू आहे. चला तर बघूयात पुढं काय होते काय. मित्रांनो कोल्हापूर टस्करचे 10 ओव्हरमध्ये 53 रन झालेले आहेत आणि 4 विकेट पडलेले आहेत. मला काय वाटत नाही तर कोल्हापूर टस्कर जिंकल म्हणून. तर मला पण घरी जायला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे मी ते व्हिडिओ एंड करत करणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.